तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कांदा दरात 250 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांचा हिरमोड, निर्यात शुल्क हटवूनही दर घसरले। बँकांकडील पिकांच्या कर्ज मर्यादेत 20% अधिक वाढ, राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून शिक्कामोर्तब, बँकांच्या पीक कर्ज वाटपाच्या टक्कावाढीमध्ये मदत होणार। 2025-26 साठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकांमार्फत शेतकऱ्यांना द्यायच्या पीक कर्ज दराची निश्चिती नुकतीच केली। त्यानुसार बहुतांश पिकांच्या किमान कर्ज दर मर्यादेत प्रति हेक्टरी सुमारे 20%हून अधिक वाढ केली। त्यामुळे बँकांचा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही बी बियाणे, खते आदी निविष्ठांची वेळेत खरेदी करण्यासाठी जादा रक्कम उपलब्ध होणार आहे। सांगलीतील द्राक्ष शेतीवर आसमानी सुलतानी संकट, दरवर्षी 2000 कोटींचा फटका, बागायतदार बागा काढून टाकण्याची शक्यता। धान खरेदी केंद्रासाठी ई पीक पाहणी अनिवार्य, उन्हाळी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात, एप्रिलपासून होणार पाहणी सुरू, ॲपची होणार मदत। जळगाव जिल्ह्यात शेती कर्जाची तब्बल 91% वसुली, 1,35,000 जणांनी भरले 925 कोटी, इतरांनाही केले आवाहन। ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पत असेल तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान। राज्य सरकारने कर्जमाफी आणि महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, पण आता भूमिका बदलत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला जाब विचारत केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आणण्याचे आवाहन केले। आंबेगाव तालुक्यात पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांची तारांबळ, कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक व ताडपत्रीला मागणी वाढली। हे तर जखमेवर मीठ, कापूस विकला आणि भाव वाढला, कापसाला मिळतोय कवडी मोल दर, शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण। डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय अन भारतीय शेतकरी संकटात, शेती क्षेत्रावर परिणाम होणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर 26% शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय। याचा थेट परिणाम भारताच्या शेती क्षेत्रावर होणार आहे। वीज दर कपातीच्या आदेशाला स्थगिती, वीज नियामक आयोगाचा निर्णय, महावितरण पुनर्विचार याचिका दाखल करणार, तोपर्यंत जुन्या दरानेच होणार आकारणी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गारपिटीची शक्यता, राज्यात उद्यापर्यंत वळीव बरसणार, येल्लो आणि ऑरेंज अलर्ट। मिरचीच्या तोकड्या दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मिरचीवर केलेला खर्चही भरून निघेना, दरवाढीसाठी शासन उदासीन। शक्तीपेठ विरोधात कागल तहसीलवर मोर्चा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग रद्द करण्याची मागणी। महामार्ग घोषित झाल्यापासून 12 जिल्ह्यांमधून महामार्गाला शेतकरी बांधव संघटितरित्या विरोध करीत आहेत। हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणार आहे, हे टाहोस फोडून सांगत आहेत। यातून पर्यावरणाची हानी होणार आहे। वळवाच्या पावसाने कोकणात हापूस आंब्याला धोका, फुलकीड, फळमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्रक संशोधन केंद्र 7 वर्षांनंतरही कागदावरच, गल्ले बोरगाव तालुक्यामध्ये येथे अद्रक संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा। महाराष्ट्रात 1 मे पासून 1 राज्य 1 नोंदणी, कोणत्याही निबंधक कार्यालयात जमीन मालमत्ता खरेदीची नोंदणी होणार। आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे महाराष्ट्र दिनापासून 1 राज्य 1 नोंदणी सुरू करणार आहे। सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे। सोयाबीन कापसाला पहिल्यांदाच चमक, 80% शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील शेतमाल नाही, दरवाढीचाही फायदा नाही व्यापाऱ्यांना। GR निघून 5 दिवस झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना विमा हप्ता का मिळाला नाही। राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा GR काढून 5 दिवस झाले, पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा का झाली नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। खरे तर सरकारने GR काढला, पण बँकांना त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या। त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता रखडला होता, पण विमा कंपन्यांना 2 दिवसात सर्व रक्कम मिळेल असे कृषी विभागाने सांगितले। ठिबकसाठी 500 कोटींचा खेळता निधी उभारा, ठिबक उद्योगाचे राज्य सरकारला पत्र। सुलत्यांच्या कृपेने माझे बरे चालले, अजित पवार यांचं वक्तव्य, शेतकरी कर्जमाफीचा विषय माझ्या एकाही भाषणात नाही।
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, द्राक्षे आंबा पिकाला फटका, 3 तासात 4.6 मिलीमीटर पाऊस, शेतकरी संकटात. कोल्हापुरातील कृषी संशोधन केंद्राच्या जागेवर IT हबचा घाट, कृषीला पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना. कर्जमाफीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देणारे सत्ताधारी आता आर्थिक परिस्थितीचे कारण देत आहेत. शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा फसवणूक झाली, आश्वासन पाळावे व संपूर्ण कर्जमाफी करावी अशी किसान सभेची मागणी आहे. हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन केंद्राकडे होते दुर्लक्ष, केंद्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. मागणी 12.50 कोटींची, मंजुरी फक्त 7.84 कोटी. अवकाळीने संगमनेरला झोडपले, कवठे धांदरफळ येथे वीज पडून 2 गायींचा मृत्यू, गारपिटीने पिकांचे नुकसान. धक्कादायक, जालना जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनांमध्ये घट, 21व्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल सादर. जिल्ह्यामध्ये 6,43,087 पशुधन, कोंबड्या बदकांसह इतर पक्ष्यांची संख्या दुप्पट. तापमान वाढीमुळे दामनातील पाणी पातळीमध्ये घट, भोकरदन तालुक्यातील 12 गावांवर टंचाईचे सावट, धरणात केवळ 43% पाणीसाठा शिल्लक, मे महिन्यामध्ये पाणी टंचाईचे संकट ओढावणार. पीक कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफीची मागणी. 31 मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फरमान काढले जाते. हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे, पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. पाऊस व रमजान समाप्तीमुळे केळी भाव 800 रुपयांनी घसरले, केळीचे दर 2,000वरून 1,200 रुपये क्विंटलवर आले. बेदाणा निर्मितीचा हंगाम थंडावला, 35% उत्पादन घटण्याचा अंदाज. खानदेशात तुरळक पाऊस, आणखीन काही दिवस शक्यता असल्याने शेतकऱ्यांना धसका. निधी अभावी रुग्णालयातील औषधे संपण्याचा धोका, राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर, केंद्राने 5व्या हप्त्याची रक्कम दिलीच नाही. नाच गाण्याच्या नादात लग्नाचे शुभमुहूर्त वाऱ्यावर, लग्न उशिराने लागत असल्याने वऱ्हाडी मंडळींना त्रास. अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची दांडी, पण मुलीच्या मुंबईतील फॅशन शोला मात्र उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. बीड कारागृहातील गँगवॉरची प्रशासनाकडून कबुली, तक्रारीतून वाल्मिक कराडला वगळले. गणवेश ठरवण्याचा अधिकार पुन्हा शाळेच्या व्यवस्थापनाला, एक राज्य एक गणवेश योजना आता बंद, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचे, हवामान विभागाचा इशारा, राज्यात कमाल तापमानाचा कहर कायम. पिकांच्या कर्जमर्यादेत 20% अधिक वाढ, राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून झाले शिक्कामोर्तब. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.